जगन्नाथ भगवान अविंदनेश्वर महाराज के जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ गुरुलिंगम महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ भाऊसाहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ गिरमंदेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ माधवानंद प्रभु की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ तुकाराम गौले महाराज की जय। रामचंद्र पंत महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। नमन माझे गुरु राया, नमन माझे गुरु राया। क्षणोक्षणी हाती करावावी पवित्र क्षेत्र परोळकरवाडी आणि या परोळकरवाडीच्या राज्य कसं दुधाळ वस्ती शिवाजी काय उघडलं ना? संदीपान दुधाळ. शिवाजी संदीपान दुधाळ यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त दुधाळ परिवाराने या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज सांगतात, क्षणोक्षणी हाती करावा विचार, करावया पार भवसूर, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य तो काळ, सावधान विठाल विठाल विठाल. समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य तो काळ सावधान, तुका म्हणे यह लोकीचा व्यवहार, नका डोळे धरे बरणे राहू विठाल विठाल.
अक्षरे हाती करावा विचार करावया पार भवसिंधू. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात क्षणाक्षणाला विचार करायचा आहे. क्षणाक्षणाला विचार करून संसार रूपी भवसिंधू सागर करून जाण्यासाठी संतांची संगत धरायची आहे. म्हणून संत संगतीचे काय सांगू तो. समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. तुकाराम महाराज सांगतात संतांची संगत धरा आणि आपलं हीच कुठं आहे हे शोधून पहा. तुकाराम महाराज सांगतात आपुले आहे ता जो असे जागता धन्य माता पिता तया. समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य तो काळ सावधान. हा देह नाशिवंत नाशिवंत देह जाणार तुकाराम महाराज सांगतात हा देह नाशिवंत आहे आणि तुम्ही आम्ही आज संसारात म्हणले आहे.
आणि हा संसाराचं कोणतंही फळ नाही. परमार्थ केल्याच्या नंतर, भक्ती केल्याच्या नंतर, देवावर श्रद्धा ठेवल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला त्या भक्तीचं फळ मिळतं. तर त्या संसाराचं कोणतंही असं फळ नाही. म्हणून संतांच्या संगतीत जायचं आहे, संतांच्या पाय उतर ठेवायचं आहे. संताची पायी हा माझा विश्वास. तुकोबारायाने त्या काळी 65 लाखाची जागीरदारी वाटली. सारा संसार पणाला लावला. आणि हा संसार कसा आहे? अरे संसार संसार कसा तवा पेंड्यावर आधी हाताला चटके मग मिळाती भाकर. अरे संसार संसार दोघा जीवाचा विचार तो सुखाला नकार आणि दुःखाला होकार. तुकाराम महाराजांनी सारा संसार वाटला. असणारी ती 65 लाखाची जागीरदारी इंद्रायला चटोमात बुडवून टाकली. आणि तुकाराम महाराज काही काम नव्हतं म्हणून मिरच्याचा व्यापार करण्यासाठी एकदा कोकणात गेले. कोकणात गेले असताना कोकणात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी बोंबल्या विठ्ठल नावाचं मंदिर होतं. आणि त्या मंदिरा शेजारी तुकाराम महाराज मिरच्या विकण्यासाठी बसलेले. मिरच्या विकण्यासाठी बसले. आणि तेवढ्यातच एक म्हातारी तिकडनं मिरच्या नेण्यासाठी त्या ठिकाणी आली. आणि तुकाराम महाराजांना म्हणत आहेत, महाराज कशा दिल्या मिरच्या? तुकाराम महाराजांनी सांगितलं अशा अशा दिल्या. मग मला 1 किलो द्या. मग तुकाराम महाराजांना म्हातारी म्हणाली, महाराज माझ्याकडे काही पैसे नाहीत आणि तुम्ही मला मिरच्या द्या. मी तुम्हाला उद्या मिरचीचे पैसे आणून दिल्याशिवाय राहणार. असं म्हणल्याच्या नंतर तुकाराम महाराजांनी घेऊन जावं म्हणून सांगितलं. आणि थोड्या वेळाने अजून एक आला. असे जवळजवळ 2-3 पोती मिरच्या अशा तुकाराम महाराजांनी बिगर पैसे घेता वाटून सोडल्या. आणि त्या ठिकाणी परत एक ठिकाण राहिलं. आणि असा पैलवान गडी सोमनासारखा आला. म्हटलं माझ्या घरात लई माणसं आहे आणि मला आपण एक पोते मिरच्या पाहिजे. आणि त्या गड्याने बिगर पैसे देतात मिरच्या घेऊन घ्या. तुकाराम महाराज आता काय करायचं म्हणजे मुखामध्ये विठ्ठलाचं नाम होतं. पांडुरंगा 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 मी पतंग तुझा
सगळ्या मिरच्या वाटून सोडल्या आणि त्या ठिकाणी दुसरा दिवस उघडला. मग आता फुकाट मिरच्या गावले म्हणजे पण पैसा आणून दिले. मग पांडुरंगाला कोडं पडलं. तुकाराम महाराज पांडुरंगाचे निश्चित भक्त होते. पांडुरंगाने त्या ठिकाणी सेवकाचं रूप धरलं. सेवकाचं रूप धरून आता देवाला माहित नसेल कोणी कोणी मिरच्या नेली सांगा लागत नाही. पचवायचं देवाच्या हातातच आहे. मग तुकाराम महाराज ज्यांनी मिरच्या नेल्या त्यांच्या घरी गेले आणि जेवढे नेले तेवढा पूर्ण हिशेब सांगितला आणि पैसे घेऊन असे दोघा चौघा सगळ्याच गोळा केलं. पहिलवान एक राहिला त्याच्या घरी आले. ती जरा खोडीलच होता. मग त्याच्या घरी आले. तुकाराम महाराजांनी सांगितलं, चौकाने सांगितलं म्हणजे तुम्ही एवढे एवढे मिरच्या आणलेल्या त्या मग तुकाराम महाराजांच्या आणि तेवढे पैसे द्या. ती गडी म्हटला देत नाही काय करायचं असं म्हटल्याच्या नंतर त्या सेवकानं कालवा चालू केला. मग गावाच्या आबरू जाऊ नये म्हणून त्या गावातल्या 5-25 हुशार लोकांनी ते जेवढे ठिक्याचे पैसे होईल तेवढ्या गोळा केलं आणि ते सेवका हातात नेऊन दिलं आणि परत देवानं रूप बदललं आणि गावाच्या सरपंचाचं रूप घेऊन त्या तुकाराम महाराजांना जेवढं मिरच्या होत्या तेवढं पैसे नेऊन त्या तुकाराम महाराजांच्या हातात दिलं. म्हणून थोड संताचा महिमा, थोड संताचा महिमा आला बहु तात्या म्हणून संत महात्मे सांगतात, संत समागमे धरावी आवडी करावी तडी परमार्थाची संतांच्या संगतीत जावा. दिवसातून 1-2 वेळा नाम जपा आणि नामस्मरण केल्याच्या नंतर तुम्हाला भगवंताची प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, नाम तुझे नारायणा देवा तुझे नारायणा ओढी पाषाणाला पान संसारामध्ये गुंतून तुम्हाला कोणताही फळ मिळणार नाही. जर तुम्ही भक्तीच्या नादी लागला, भक्तीत जर प्रेम तुम्ही अंतरात जर दडवलं तर तुम्हाला अवश्य देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून झालेली वेळ आपली सेवा सद्गुरु चरणी अर्पण करून सेवेला पडू. करी मस्तक ठेंगणा, करी मस्तक ठेंगणा लागो संताच्या
संतत चरणा संत महात्म्याने जे सांगितलं ते जर नाही ध्यानात आलं तर काय होईल ते जर नाही कळालं मग दुसरा येईल Thank you.